नमस्कार, मी प्राध्यापक बाबासाहेब. आपण समजून घेत आहोत अष्टांग योगातील नेम. काल आपण शौच या नियमाबद्दल माहिती घेतली. आज आपण संतोष या नियमाबद्दल माहिती घेणार आहोत. संतोष म्हणजे काय? संतोष हा संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ समाधान, आनंद, सुख आणि प्रसन्नता असा होतो. हे जीवनाच्या स्वतःच्या आणि जीवनाने दिलेल्या गोष्टींच्या स्वीकृतीतून उद्भवते. संतोष म्हणजे जीवनातील प्रत्येक क्षणाला पूर्णपणे स्वीकारणे आणि त्यात आनंद शोधणे. संतोष हे मनाच्या वृत्तीशी संबंधित आहे. योगानुसार मनातील असमाधान हे दुःखाचे मुख्य कारण आहे, जे इच्छा, अपेक्षा आणि तुलनामुळे निर्माण होते. यासाठी तपस्वी आणि राजकुमाराची गोष्ट ऐकू. एका घनदाट जंगलात एक ज्ञानी आणि समाधानी तपस्वी राहत होता. त्याच्याकडे कोणतेही भौतिक सुख नव्हते, ना धन ना संपत्ती. तो फक्त झाडाच्या पानांचा आणि फळांचा आहार घेऊन जीवन जगत होता. त्याच्याकडे एकच वाडगा होता, ज्याने तो पाणी पित असे. चेहऱ्यावर नेहमी एक अलौकिक शांतता आणि समाधान दिसत असे. त्याच राज्यात एक अतिशय महत्त्वाकांक्षी राजकुमार होता. त्याच्याकडे सर्व काही होते, राजवाडा, सैनिक, धन आणि जगातील सर्व सुखसोयी. तरीही तो नेहमीच असमाधानी आणि दुःखी असे. त्याला सतत असे वाटायचे की त्याच्याकडे काहीतरी कमी आहे. एके दिवशी राजकुमार शिकार करताना जंगलात हरवला आणि तो तपस्वीच्या झोपडीजवळ पोहोचला. तपस्वी शांत आणि समाधानी रूप पाहून राजकुमारला आश्चर्य वाटले. त्याने तपस्वीला विचारले, महाराज, माझ्याकडे सर्व काही असूनही मला समाधान मिळत नाही. तुम्ही केवळ एका वाडग्यावर आणि पानावर जगता, तरीही तुमच्या चेहऱ्यावर एवढी शांतता कशी? तपस्वीने शांत उत्तर दिले, राजकुमार, समाधान हे बाह्य वस्तूमध्ये नाही, ते आपल्या आत आहे. माझ्याकडे जे काही आहे त्यातच मी समाधानी आहे. मी आणखी काही मिळवण्याचा विचार करीत नाही, त्यामुळे मला चिंता किंवा दुःख होत नाही. त्यानंतर तपस्वीने राजकुमारला एक वाटी दिली आणि म्हणाला, या वाटीत जे काही आहे ते तुझ्या राजवाड्यात घेऊन जा, पण लक्षात ठेव, ही वाटी भरलेलीच असली पाहिजे. राजकुमारने वाटी घेतल्याने राजवाड्याकडे निघाला. वाटीत पाणी होते, पण त्याला जाणवले की वाटीचा तळ तुटलेला होता. तो पाणी भरत होता, पण पाणी बाहेर गळतच होते. राजकुमाराने अनेक प्रयत्न केले, पण वाटी भरलीच नाही. निराश होऊन राजकुमारने तपस्वीकडे परत आला आणि म्हणाला, महाराज, ही वाटी भरतच नाही. तपस्वी हसला आणि म्हणाला, हेच तुझ्या जीवनाचे सत्य आहे. तुझे जीवन या वाटीसारखेच आहे. तू कितीही संपत्ती आणि सुख गोळा केलेस तरी ते तुला कधीच पुरेसे पडणार नाही, कारण तुझ्या आतला तळ तुटलेला आहे. तो तळ म्हणजे संतोष.